आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर आणखी एक गंभीर आरोप केलाय। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। धस यांनी वाल्मिक कराडवर आणखी काय काय आरोप केलेत बघूयात। आधी खंडणीचा गुन्हा, मग संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप आणि आता बँक घोटाळ्याचे आरोप। वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसतायत, कारण भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर आणखी एक गंभीर आरोप केलाय। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याशी वाल्मिक कराडचा संबंध असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। पवारांची भेट घेत तुम्ही ज्ञानधारा मल्टी इस्टेट असेल, त्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट असेल, अशा अनेक ज्या छोट्या बँका आहेत त्यांनी लोकांना बुडवलेलं आहे, त्यांची तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत। या सगळ्या बँका ज्या बुडाल्या आहेत त्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगच्या धमकींच्या मार्फत ते बुडालेल्या आहेत। बऱ्यापैकी सहभाग आहे वाल्मिक कराड यांचा, कारण ज्या बँका बुडाल्या आणि बुडाल्याच्या नंतर ज्या वेळेस पोलीस तपास केले, एक खाडे नावाचा पोलीस अधिकारी त्याच्या घरी 1.5 कोटी रुपये सापडले। माझी अशीही माहिती आहे की एका मल्टीस्टेट कॉपरेटिव्हला दम देऊन 2 कोटीची का काय गाडी आहे, गाडीचं नाव डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी त्यांच्याकडनं दमबाजी करून घेतली। पैसे देण्या घेण्यामुळं जी ॲक्शन या पैसे बुडवणाऱ्यांच्या विरोधात व्हायला पाहिजे होती, पैसे बुडवणं म्हणजे लोकांच्या बरोबर राहायच्या ऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिलेत? बुडवणाऱ्यांच्या। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी बीड जिल्ह्यात 49 गुन्हे नोंद आहेत। राज्यभरात 50 शाखा असलेल्या या क्रेडिट सोसायटीत 4.25 लाख ठेवीदारांच्या 3,000 कोटींहून अधिक ठेवी आहेत। ज्ञानराधा मल्टीस्टेटमधनं परदेशात पैसा गेल्याचा आरोप आहे। ईडीनं या पतसंस्थेवर जप्तीची कारवाई केली आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे यांनी 2,000 कोटींहून अधिक रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ईडीनं ठेवलाय। वाल्मिक कराड हा कोणाचा चोराचा, दरोडेखोरांचा आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे। आणि मी उद्या किंवा परवा जिथे कुठं मोर्चा असेल त्या मोर्चामध्ये 100% ह्यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याची आकडेवारी 2 दिवसामध्ये सादर करतो। सुरेश धस यांनी वाल्मिक कराडची हजारो कोटींची संपत्ती असल्याचा आरोप केलाय। पुण्यातल्या एका मॉलमधला अख्खा मजला एका ड्रायव्हरच्या नावावर असल्याचा दावाही धस यांनी केला। कसला कॅरेक्टर, त्याची संपत्ती किती आहे वाल्मिकची? मला असं वाटतं 1,000 कोटीच्या पुढे जाईल ते, 1,000-2,000 कोटीच्या। सापडायला ना आता हे संपल्यावर, मोर्चा संपल्यावर पठ्ठे आलता ते म्हणलं कोणत्या तरी पार्कमध्ये, ॲमिनोरा पार्क, हडपसरचा ॲमिनोरा पार्क मध्ये तो पोरगा, जाडीवाला पोरगा म्हणला अख्खा फ्लोर वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे आत्ता म्हणला आत्ता। मग आता हे वाल्मिकचं काय बाबा हे? सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर वेगवेगळ्या गँग्स तयार केल्याचा आरोप केलाय। वाळू आणि राखेचे अवैध धंदे करणाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी धस यांनी केली। परळीत यापूर्वी ज्यांच्या हत्या झाल्या त्यांच्या कुटुंबाचीही सुरेश धस भेट घेणार आहेत। की वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत, मग राखेची गँग, वाळूची गँग, तुम्हाला सांगतो DPDCची गँग, आणखी यांचे वेगवेगळे फार धंदे आहे, बऱ्याचशा एजन्सी आहेत, त्याच्या वसुलीच्या गँग, या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो। बबन गीतेच्या भावाच्या मिसेसने काल अर्ज दिलेला आहे, आम्ही SP साहेबांना सांगू की त्याच्यामध्ये 307 उलटी यांच्यावरती सुद्धा घेतली पाहिजे। आणि बबन गीते या व्यक्तीचा, तो कोणत्या पक्षाचा आहे काय मला माहीत नाही, पण या व्यक्तीचा त्या खुनाशी काहीही संबंध नाही, फक्त नाव टाकायचं म्हणून त्याचं नाव टाकलंय। आणि विधानसभेला कदाचित तो उमेदवार होतो का काय
विधानसभेचा उमेदवार व्हायच्या आधीच त्याचा अशा पद्धतीने काटा काढला गेला. मी किशोर फड, संगीत दिघोळे, वसंत गित्ते, त्याच्यानंतर बबन आंधळे या सगळ्यांच्या मातोश्रीला आणि त्यांच्या मिसेसला, त्यांच्या मुलाबाळांना भेटायला परळीला जाणार आहे. त्या कुटुंबाला भेटायला मला जायचं आहे. जे मी नावं घेतले त्यातल्या एका मातोश्रीने मला फोन केला आहे की कोणी नाही बिचारा, तू तरी बोललास, आमचे लेकरं गेलेत त्याचं, किमान आम्हाला भेटायला ये, मी परळीला भेटायला जाणार. वाल्मिक कराडभोवती चौकशीचा फास सगळ्या बाजूंनी आवळण्यात येण्याची शक्यता आहे. खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबतच वाल्मिकवर ईडी कारवाईची टांगती तलवार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.